नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पार्थला कळालेलं असतं की काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा आहे, त्यामुळे तो तिला म्हणतो की मी तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपवण्याचा प्रयत्न करत होतो। खरं तर हेच आहे की मीच तुमच्या आयुष्यातला मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या आनंदासाठी मी तोही सॉल्व्ह करेल। त्यावेळेस काव्य ही पार्थची माफी मागते। त्यावेळी पार्थ म्हणतो की पण माझ्या आता फिलिंग्स परत येणार नाही। तुम्हाला माझ्यापासून मोकळीक हवी आहे ना, हाही आनंद मी तुम्हाला देणार। असं म्हणतच पार्थ रागातच तिथून निघून जातो। काव्यासोबत नवीन संसार मांडायचा, आज ना उद्या काव्य आपल्या प्रेमात पडेल असं त्याला वाटत असतं। अगोदर आपल्याला नंदिनी मिळाली नाही आणि आता काव्य ही आपल्यापासून लांब चालली। याच्याच टेन्शन मध्ये पार्थ आता दारू पितो आणि दारू पिऊन तो ड्रायव्हिंग करू लागतो आणि अखेर पार्थचा ऍक्सिडेंट होतो। तेव्हा मानिनीला हे सगळं कळतं आणि मानिनीला गुरुजींचं बोलणं आठवतं। गुरुजी म्हणाले होते की पार्थवर कुठलं तरी मोठं संकट येणार आहे। मानिनी खूप विचार करायला लागते। मानिनी म्हणत असते की हे सगळं का घडतंय, कशामुळे घडतंय। आता मानिनी याचा तपास करायचा प्रयत्न करू लागते। तर दुसरीकडे पार्थचं असं झालेलं कळताच काव्य देशमुखांच्या घरी येते। मानिनीला घट्ट मिठी मारत काव्य म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे, मला पार्थच्या भावना दुखवायला नको होत्या। तर मानिनीच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतं। तर मित्रांनो, हा येणारा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।